नमस्कार, खमंग मराठी किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले अगदी सॉफ्ट, चुईस, सुपर टेस्टी आवळा कँडी। घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनणारी ही आवळा कँडी तुम्ही एकदा करून बघितली ना की मार्केटमधील आवळा कँडी तुम्ही घेणारच नाही। चला तर मग बघूया आवळा कँडी कशी बनवायची ते। इथे मी 1 किलो आवळे घेतलेले आहेत। आवळे स्वच्छ धुवून त्यांना वाफ काढून घ्यावी। आवळ्यांना साधारणतः 10 ते 12 मिनिटे एवढी वाफ द्या। जेव्हा आपण आवळे वाफवतो ना तेव्हा आवळ्याचा रंग, चव आणि पौष्टिक मूल्य अगदी परफेक्ट राहतो आणि कँडी ही छान सेट होते। इथे आपले आवळे वाफवून झालेले आहेत। आता त्यांना थंड करून त्यातील बिया काढून घ्यायच्या। मी इथे 800 ग्रॅम खडीसाखर आधीच पावडर करून घेतलेली आहे। ती आवळ्यांच्या तुकड्यासोबत थोडी थोडी लावून आवळ्याची एक बारीक पेस्ट करून घ्यावी। आवळ्याची पेस्ट करताना पाणी अजिबात घालू नये, कारण आपण ही कँडी वर्षभर सुद्धा साठवून ठेवू शकतो। जर पाणी घातले तर ही लवकर खराब होईल। आता ना तयार पेस्ट आहे ती कढईत घाला आणि त्यावर उरलेली खडीसाखरेची पावडर घालून हे मिश्रण मध्यम गॅसवर सतत ढवळत राहा। मिश्रण आधी पातळसर वाटेल पण नंतर ते दाट होऊ लागेल। मिश्रण दाट होऊ लागले की कँडी परफेक्ट सेट होण्यासाठी इथे एक छोटीशी ट्रिक। 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉअरमध्ये 4 टेबलस्पून पाणी घालून हे मिश्रण एकजीव करून एक स्लरी बनवून ठेवा। मी इथे कँडीची चव अधिकच वाढवण्यासाठी काळे मीठ घातलेलं आहे। तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार लिंबाचा रस, चाट मसाला इत्यादी सर्व घालू शकता। आता मिश्रणात कॉर्नफ्लॉअरची स्लरी घालायची आणि सतत ढवळत राहायचं। स्लरी एकदा टाकली की सतत ढवळावं लागतं, नाहीतर मिश्रण खाली चिकटतं। आता मिश्रण घट्टसर होत आलेले आहे। वरून 1 चमचा तूप घाला। तूप घातल्यामुळे मिश्रण खाली चिकटत नाही व त्याला एक ग्लॉसी शेड येते। मिश्रण चमच्याभोवती गोल गोल फिरू लागले की समजा मिश्रण झालेले आहे। आता गॅस बंद करा व तुपाचा हात लावलेल्या ट्रेवर हे मिश्रण ओतून घ्या। मिश्रण एकसमान थापा आणि थंड करून घ्या। थंड झाल्यावर या मिश्रणाच्या लांब लांब पट्ट्या कापून घ्या। तुम्ही बघूच शकता की मिश्रण किती सहजरित्या कट होत आहे आणि कँडी ही हातात सहजरित्या उचलता येत आहे। म्हणजेच आपले मिश्रण हे एकदम परफेक्ट झालेले आहे। तर अशा प्रकारे आपली सॉफ्ट आणि च्युई आवळा कँडी तयार आहे। आता सर्व आवळा कँडी एका बाउलमध्ये घेऊन त्यावर छानपैकी पिठी साखर भुरभुरावा। पिठी साखर घातल्याने कँडीचा लुक आणखीनच वाढतो आणि टेस्ट ही छान लागते। कँडी एकदम प्रोफेशनल शॉपमेड सारखी दिसत आहे। आता हे तुकडे अगदी एका कोरड्या काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।